जळगाव जामोद नगर परिषद अंतर्गत शासकीय निधीतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन याची कामं करण्यात आली। या जागेवर केलेल्या विकासात्मक कामांचं बनावट बिल काढण्यात आल्याचा आरोप नगर परिषद सदस्यांचा आहे। बनावट बिल व निकृष्ट दर्जाचं काम नगर परिषद प्रशासन व कंत्राटदार यांच्या संगनमताने केल्या गेलं। या प्रकरणी नगर परिषद संचालनालय मुंबई यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तक्रार देऊन त्रिस्तरीय समिती सदस्य नेमून चौकशी करावी अशी मागणी नगर परिषद सदस्य ॲडव्होकेट संदीप मानकर यांनी केली आहे। नगर परिषदेच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वच्छ भारत अभियान नागरी घनकचरा प्रकल्प जागेवर विकासात्मक कामाबाबत वृत्तपत्रात टेंडर काढण्यासाठी ई निविदा प्रकाशित करून 3 पैकी कंत्राटदार अग्रवाल यांना 99,23,841 रुपये फेब्रुवारी 2018 मध्ये ठराव घेऊन वर्क ऑर्डर देण्यात आली। कंत्राटदार अग्रवाल यांनी सदर बांधकामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं। मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता व सत्ताधारी यांच्या संगनमताने कंत्राटदार अग्रवाल यांनी डिस्ट्रिक्ट लॅबोरेटरी टेस्ट रिपोर्ट पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार 2 बिल 75,20,786 रुपये कंत्राटदारांना अदा केले। सप्लाय व इले अरेंजमेंटची तरतूद अंदाजपत्रकामध्ये असतानाही भास्कर खवणे यांच्या नावाने निविदा काढून बोरवेलसाठी 49,000 रुपये काढण्यात आले। आर्थिक हितासाठी संगनमताने शासकीय निधीचा अपव्यय केला गेला असाही संदीप मानकर यांचा आरोप आहे। याशिवाय कोर्ट ते रशीद यांच्या घरापर्यंतचं नाला बांधकाम देखील अंदाजपत्रकानुसार केलं गेलं नाही। या बोगस कामांची चौकशी सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्राखाली होत नाही। काम अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचं दाखवून बिलं काढण्यात आली। हम करे सो कायदा यानुसार नगर परिषदेमध्ये सर्रास निधी लाटण्याचा प्रकार होतो आहे। तसंच घनकचरा व्यवस्थापन निर्मित हरित महासिटी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे। हजारो खतांच्या बॅगा निर्मिती करून पडल्या आहेत। खताची मागणी नसल्याने भरलेल्या बॅगा जीर्ण होऊन कुजून जात आहेत, सडक्या स्थितीत पडून आहेत। दुसरीकडे निर्मितीच्या नावावर बिलं निघत आहेत। शेकडो बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या आहे। यापूर्वी प्रकल्पाच्या मोटारी सुद्धा चोरीला गेल्या। नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी यांच्या बेजबाबदारपणामुळे शासनाच्या विविध योजनांना चुना लावला जात आहे। याबाबत त्रिस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री व संबंधित मंत्री नगर परिषद संचालनालय मुंबई यांना एसडीओ यांच्या मार्फत तक्रार देऊन करण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट संदीप मानकर यांनी केली आहे। जिल्हा बुलढाणा येथील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नगर परिषद जळगाव जामोद यांनी व संबंधित अधिकारी यांनी सदर कंत्राटदाराशी हातमिळवणी करून लाखो रुपयाचा अपहार केला। याबाबत मी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत नगर संचालनालय मुंबई यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलेलं आहे। सदर जागेवर आम्ही चाचपणी केली असता सदर जागेचं टेंडर हे RM अग्रवाल यांना दिलेलं होतं। सदर कामाचा कॉन्ट्रॅक्ट हा 99,23,840 रुपयाचा असून सदर कामाची वर्क ऑर्डरसुद्धा दिलेली आहे। सदर काम हे 6 महिन्याच्या आत मुदतीत आणि कंत्राटदाराने दिलेल्या अटी व शर्तीनुसार करून घेण्यास बंधनकारक असताना सुद्धा सदर काम हे कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून तसेच बनावट असा डिस्ट्रिक्ट लॅबोरेटरीचा पूर्णत्वाचा दाखला आणून काम पूर्ण केल्याचे दाखला नगर परिषद यांच्याकडे दाखल करून सदर कामाच्या अद्याप 75 लाखाच्या वर बिल सदर कंत्राटदाराने काढलेले आहे। वास्तविक पाहता सदर कामाचे तपासणी किंवा MBची तपासणी केल्यास असं सदर काम पूर्णत्वास झालेलं नसून नगर परिषद मुख्याधिकारी नगराध्यक्ष तसेच अभियंता यांनी सदर कंत्राटदाराची हातमिळवणी करून त्यास एक प्रकारे चालना दिलेली आहे। त्यामुळे सदर कामाची चौकशी होण्याकरिता मी एसडीओ मार्फत तशी नगर संचालनालय मुंबई यांच्याकडे लिखित निवेदनसुद्धा दिलेले आहे। त्यामुळे सदर कामाची योग्य ती चौकशी त्रयस्थाकडून योग्य ती चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।